अहो साहेब, काहीतरी पैसे द्या. या म्हाताऱ्या जीवावर थोडी तरी दया करा. एवढ्या दूरवरून तुम्हाला आणले मी. या ठिसूळ झालेल्या हाडांवर जरा तरी कृपा करा. तुम्हाला वाटलं तर अर्धेच पैसे द्या. वृद्ध माणसाचा तो कातरा आवाज ऐकूनही समोरचा माणूस संतापूनच ओरडला. तू रिक्षा चालवत होतास की मला पायी चालत आणलंस? नाही ना? जर नीट रिक्षा चालवता येत नसेल तर दुसरं काहीतरी काम कर. विनाकारण माझा वेळ वाया घालवला. मी ज्या कामासाठी आलो होतो तेही आता होणार नाही. मग कसले पैसे? चल बाजूला हो. त्या कठोर शब्दांनी वृद्धाच्या मनाला अक्षरशः चिरलं. तरीही तो हात जोडून डोळ्यातील अश्रू वहावत विनवणी करत राहिला. साहेब साहेब, पैसे नाही दिले तर आजही उपाशी झोपावं लागेल मला. पण त्या माणसाच्या मनात दयेचा कणभरही ठाव नव्हता. तू उपाशी झोप किंवा मरून जा, त्याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाही, असं निर्दयीपणे बोलून तो तिथून निघून गेला. वृद्ध माणूस मात्र त्याच्याकडे पाहतच राहिला. नजरेत हताशपणा, मनात वेदना आणि ओठांवर एक निशब्द प्रश्न. मनातल्या मनात तो देवाला म्हणू लागला, देवा, कोणत्या जन्माचं फळ देतो आहेस मला? तुला तरी माझ्यावर दया येते का? आता सहनशक्ती संपली आहे. एकतर मला तुझ्याजवळ बोलावून घे, नाहीतर किमान माझं पोट भर. ही भुकेची जळजळ आता सहन होत नाही मला. त्या थरथरणाऱ्या हातांनी त्याने पुन्हा रिक्षा पुढे ढकलली. जणू प्रत्येक पावलागणित आयुष्याचा भार वाढत होता. रिक्षा स्टँडवर लावून तो थकून भागून रस्त्याच्या कडेला फुटपाथवर कोसळलाच. आता त्याच्या शरीरात इतकीही ताकद उरली नव्हती की तो पुन्हा रिक्षा चालवू शकेल. तिथेच पडून तो आपल्या गेलेल्या पत्नीची आठवण काढू लागला. तू खूप भाग्यवान होतीस, माझ्या आधीच देवाघरी गेलीस. तुला हे दुःख बघावं लागलं नाही. पण मी कोणत्या पापाची शिक्षा भोगतोय माहीत नाही. माझ्या नशिबात 2 वेळचं साधं अन्नही नाही. त्याच्या डोळ्यातून ते अश्रू ओघळत होते. कधी येईल तो दिवस जेव्हा मला मृत्यूच्या कुशीत शांत झोप मिळेल? देवा, कधी पूर्ण करशील ही माझी इच्छा? असे असंख्य प्रश्न मनात घेऊन अश्रूंनी भिजलेल्या गालांवरच ते कधी झोपी गेले त्यांनाही कळलं नाही. ही कथा आहे अशोकरावांची, एका अशा माणसाची ज्याचं आयुष्य काळाच्या निर्दयी वाऱ्याने उद्ध्वस्त केलं. ज्यांच्या वाट्याला 2 वेळची साधी भाकरीही समाधानाने आली नाही. पण याच अशोकरावांच्या आयुष्यात असं काय घडलं की त्यांचा प्रवास थेट फुटपाथवर येऊन थांबला? कोणत्या वळणांनी त्यांना या अंधारात ढकललं? तर चला जाणून घेऊया. पाहूयात त्यांच्या वेदनांनी भरलेल्या आयुष्याची कहाणी. एक अशी कहाणी जी प्रत्येकाला शिकून जाईल. म्हातारपण हा शेवट नसतो. वय फक्त एक संख्या असते. पण मनाची ताकदच खरी जगण्याची ओळख असते. स्टेजवरील संपूर्ण कार्यक्रम अंजली आणि उदय यांनी अत्यंत सुरेखरित्या सांभाळला होता. संपूर्ण मैदान माणसांच्या गर्दीने खचाखच भरलं होतं. प्रत्येक नजरेत एकच उत्सुकता होती, मेन गेटकडे लागलेली. जणू सगळेच जण त्या एका व्यक्तीच्या प्रतीक्षेत होते असं म्हणायला काहीच हरकत नव्हती. की त्या दिवशी तिथं जमलेले असंख्य गरीब लोक एका देवदूताची वाट पाहत होते आणि तो देवदूत म्हणजे अशोकराव. थोड्याच वेळात अशोकराव आपल्या जुन्या रिक्षेला हळूहळू चालवत गेटजवळ आले. दुरूनच त्यांची झलक दिसताच त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या चेहऱ्यावरचा राग अक्षरशः भडकला. ते धावत त्यांच्याजवळ आले आणि तिरस्काराने म्हणाले, म्हाताऱ्या, आमची एवढी इज्जत घालूनही तुला समाधान नाही झालं का? आता इथेही आमची नाचक्की करायला आल्यास का? अशोकरावांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्या मुलाकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाले, बेटा, ऐकलं होतं आज इथे एक मोठा माणूस येणार आहे म्हणून. त्यांचा मुलगा काही बोलायच्या आतच त्याची बायको उपहासाने हसत म्हणाली, अच्छा, म्हणजे हा म्हातारा इथे भीक मागायला आलाय तर? ती पुढे म्हणाली, बरोबर आहे, तुझी लायकीच ती आहे. त्या दोघांच्या त्या कडवट शब्दांनी आणि उपहासाने अशोकरावांच्या मनाला खोल जखम झाली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळ वाहू लागले.
तरीही एक शब्दही न बोलता ते आतल्या दिशेने चालू लागले. पण पुढच्या क्षणी एक अकल्पित दृश्य घडलं. त्यांना पाहताच संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाने दणाणून गेला. हे पाहून त्यांचा मुलगा आणि सून हे अवाकच झाले. हा 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 भिकाऱ्यासारखा दिसणारा माणूस आणि त्याच्यासाठी टाळ्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गोंधळ अगदी स्पष्ट दिसत होता. तेवढ्यातच उदय पुढे आला आणि आदराने म्हणाला, सर, स्टेजवर सगळे तुमची वाट पाहत आहेत. अशोकराव जसे स्टेजवर पोहोचले तसे मोठमोठे अधिकारी आदराने उभे राहिले. पुढे येऊन त्यांनी अशोकरावांचं भव्य स्वागतही केलं. मीडियाचे कॅमेरे सतत त्यांच्या प्रत्येक क्षणाला कैद करत होते. हे सगळं पाहून त्यांच्या मुलाला आणि सुनेला काहीच समजेनासं झालं. ते फक्त एकमेकांकडे पाहत स्तब्ध उभे राहिले. तेवढ्यातच अशोकरावांनी उदयला हलकासा इशारा केला. उदयने लगेच त्यांचं चेकबुक त्यांच्या हातात दिलं. अशोकरावांनी एक एक करून लोकांना स्टेजवर बोलवलं आणि प्रत्येकाला 10,000 रुपयांची मदत आणि एक एक रिक्षा दान म्हणून दिली. त्या क्षणी त्यांच्या मुलाची आणि सुनेची शुद्धच हरपली. त्यांच्या पायाखालची जमीनच हरली. ते दोघेही अविश्वासाने थिजून गेले. या भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाजवळ एवढा पैसा? हा प्रश्न त्यांना आतून पोखरू लागला. तेवढ्यात एका पत्रकाराने पुढे येत विचारलं, सर, तुमच्याकडे आज एकापेक्षा एक गाड्या आहेत, मोठं घर आहे, तरीही तुम्ही आज या मळकट कपड्यात रिक्षा चालवत इथे का आलात? अशोकराव हलकसा हसले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ते म्हणाले, कारण हीच ती सोबत आहे जिने मला साथ दिली होती. त्या काळात जेव्हा मी पूर्णपणे एकटा आणि बेघर होतो, जेव्हा माझ्याच लोकांनी मला उपाशी रस्त्यावर सोडलं, तेव्हा ही रिक्षाच माझी आधारवड ठरली होती. हिनेच माझी भूक भागवली आणि माझ्यात पुन्हा जगण्याची आशा निर्माण केली. या फाटलेल्या मळकट कपड्यांमध्येच मी माझा प्रवास सुरू केला होता, म्हणून आजही मी त्यांना विसरू शकत नाही. त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं. तेवढ्यात दुसऱ्या एका पत्रकाराने त्यांना विचारलं, सर, आम्ही तुमच्यापासून खूप प्रेरित झालो आहोत. कृपया आम्हाला तुमच्या आयुष्याची कहाणी सांगा. तुम्ही जमिनीपासून आकाशापर्यंतचा हा प्रवास कसा केलास? स्टेजवर मोठ्या स्क्रीनवर अशोकरावांनी जीवनगाथा झळकू लागली आणि दुसऱ्या बाजूला अशोकराव हळूहळू आपल्या भूतकाळाच्या खोल गर्तेत हरवून गेले, जिथे प्रत्येक आठवणीत वेदना होती, पण त्या वेदनेतूनच उगवलेलं होतं त्याचं अद्भुत यश. त्या दिवशी अंजली घाईगडबडीत ऑफिसमधून बाहेर पडली होती. मनात एकच काळजी, आपल्या आजारी मुलीकडे लवकरात लवकर पोहोचायचे. पण रस्त्यावर नजर फिरवली तर दूर दूरपर्यंत एकही रिक्षा, एकही टॅक्सी काही केल्या दिसत नव्हती. ती अस्वस्थपणे पुढे चालत राहिली आणि काही अंतरावर रस्त्याच्या कडेला तिला एक रिक्षा उभी दिसली. अंजलीने एक दीर्घ श्वास घेतला. जणू तिला आधारच मिळाला. रिक्षाच्या जवळ गेल्यावर तिनं पाहिलं, रिक्षाचा मालक चादर पांघरून तिथेच झोपलेला होता. ती हलक्या आवाजात म्हणाली, दादा, नमस्कार. शाहूनगरला येणार का? तो आवाज कानावर पडताच जणू त्या माणसात पुन्हा जीव आला. तो झटकन उठून बसला आणि विचारलं, कुठे जायचं आहे? अंजलीने त्याच्याकडे नीट पाहिलं आणि ती क्षणभर दचकली, कारण तो रिक्षावाला 70 वर्षाचा एक वृद्ध होता. थंडीने अक्षरशः थरथरत होता. अंजली हलक्या स्वरात म्हणाली, बाबा, मला लवकर घरी पोचायचं आहे. माझ्या मुलीची तब्येत खूप खराब आहे. पण काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, मी दुसऱ्या रिक्षेने जाईन. हे ऐकताच त्या वृद्धाने दोन्ही हात जोडले. डोळ्यात पाणी दाटलं. बेटा, तुझ्या मुलीची तब्येत खराब आहे आणि इथं मी 2 दिवसापासून उपाशी आहे. एकही पॅसेंजर भेटलेला नाही. जर मी तुला तुझ्या घरी पोचवलं तर माझ्यावर मोठे उपकार होतील. किमान आज तरी उपाशी झोपावं लागणार नाही. त्यांचा तो कातर आवाज आणि ती दयनीय अवस्था पाहून अंजलीचं मन पिघळूनच गेलं. ती म्हणाली, बाबा, तुमची अवस्था बघितली आहे का? तुम्ही रिक्षा चालवू शकणार नाही. तुम्हाला भूक लागली आहे. थांबा. असं म्हणत तिने पटकन आपल्या पर्समधून 100 रुपयाची नोट काढली आणि त्यांच्या हातात देत म्हणाली,
हे घ्या, काहीतरी खाऊन घ्या. पण त्या वृद्धाने ती नोट स्वीकारली नाही. ते ठामपणे म्हणाले, बेटा, मला भीक नको आहे. तुला जायचं नसेल तर जाऊ नकोस, पण मी कष्ट केल्याशिवाय पैसे घेत नाही, असं म्हणून ते पुन्हा चादर ओढून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. त्या शब्दांनी अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूहळू आवाजात म्हणाली, चला बाबा, मला घरी सोडा. हे ऐकताच त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक उमटली. मनातल्या मनात तो म्हणाला, आज तरी उपाशी झोपावं लागणार नाही. त्यांनी पटकन अंजलीला रिक्षात बसायला लावलं आणि रिक्षा तिच्या घराच्या दिशेने निघाली. रस्ताभर त्या वृद्धाची अवस्था पाहून अंजलीचं मन हेलावून गेलं होतं. डोळ्यात नकळत अश्रूही दाटत होते. थोड्याच वेळात ती घरी पोहोचली, पण मुलीची तब्येत खूपच बिघडलेली पाहून ती घाईघाईने आत पळाली आणि त्या गडबडीत त्या वृद्धाला पैसे द्यायचंच विसरून गेली. बिचारे वृद्ध आजोबा पैशांच्या आशेने घराच्या पायऱ्यांवरच बसून राहिले. पुन्हा पुन्हा घराकडे पाहत राहिले. कदाचित आता ती येईल, पैसे देईल, असं त्यांना वाटत होतं. पण अंजली आपल्या मुलीच्या काळजीत इतकी गुरफटली होती की तिला बाहेर कोणीतरी वाट पाहत आहे याचा साधं भानही राहिलं नाही. जवळपास आता अर्धा तास उलटून गेला आणि शेवटी त्या वृद्धाने ओल्या डोळ्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. निराशेने उठले आणि पैसे न घेता तिथून निघून गेले. सुमारे 1 तासानंतर अंजलीच्या लक्षात आलं. ती घाबरूनच उठली, पर्स उचलली आणि धावतच बाहेर आली. पण तो वृद्ध कुठेच तिला दिसत नव्हता. ते दृश्य पाहून तिच्या मनात अपराधीपणाची जळजळ उसळली. 2 दिवसांपासून उपाशी होते आजोबा आणि माझ्या एका चुकीमुळे आजही त्यांना उपाशीच झोपावं लागणार. ती खूप दूरपर्यंत त्यांना शोधत राहिली, पण ते कुठेच सापडले नाहीत. निराश मनाने ती परत घरी आली, पण त्या वृद्धाच्या लाचारीने, त्यांच्या स्वाभिमानाने तिचं मन अगदी पूर्णपणे अस्वस्थ करून टाकलं होतं. आणि त्या क्षणी तिच्या बालपणीच्या काही जुन्या वेदनादायी आठवणी हळूहळू डोकं वर काढू लागल्या होत्या. ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा मी 7वीत शिकत होते. वयाने लहान पण मनाने निरागस आणि जगाकडे कुतूहलाने पाहणारी. माझे आजोबा आमच्या दुकानात बसायचे. त्या दुकानातच माझ्या बाबांचा आणि काकांचा व्यवसाय चालायचा. बाबा फक्त जेवणासाठी घरी येत, बाकीचा वेळ दुकानातच घालवत. त्या काळी मी इतकी लहान होते तरीही बाबांसाठी चहा घेऊन जाणं ही माझी रोजची जबाबदारी होती. सकाळ संध्याकाळ घरचा बनवलेला गरम चहा मी किटलीत भरून दुकानात पोचवत असे. मी माझ्या आजोबांची लाडकी नात होती, त्यामुळे घरात सगळ्यांचंच माझ्यावर विशेष प्रेम होतं. आमच्या दुकानाच्या समोरच एक छोटंसं हॉटेलही होतं. हॉटेलवाल्या माई, त्या माई आणि त्यांचे पती, त्यांना मी बाबा असे म्हणत असे. ते दोघे मिळून ते हॉटेल चालवत. ते चहा बनवत आणि माई ग्राहकांची सेवा करत. दोघंही वयस्कर होते. माई अंगकाठीने छोटंसं गोऱ्या वर्णाच्या आणि नेहमी हसतमुख असलेल्या व्यक्तिमत्व होतं, तर त्यांचे बाबा हे सडपातळ, थोडेसे रागीट स्वभावाचे. कधीकधी मी त्यांना दिव्याच्या मंद प्रकाशात बसून सोन्याचे दागिने जोडताना पाहायचे. कदाचित ते सोनार असावेत असा अंदाज माझ्या लहानशा मनाने बांधलेला. त्यांचं ते छोटंसं दुकान रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत होतं आणि आमच्या दुकानात जाण्यासाठी मला त्या टपरीवरून रस्ता पार करावा लागायचा. तो रस्ता मात्र गजबजलेला असायचा, विशेषतः जानेवारी महिन्यात, कारण तेव्हा तिथे 1 महिनाभर जत्रा भरलेली असायची. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड गर्दी असायची. माझ्यासारख्या लहान मुलीला तो रस्ता एकटीने पार करणं थोडं अवघडच वाटायचं. पण त्या काळात वातावरणात एक वेगळीच सुरक्षितता होती. आजूबाजूला सगळेच ओळखीचे आपलेसे वाटणारे लोक असायची. माझी आजी मला चहाची किटली हातात देत म्हणायची, माईच्या हॉटेलमध्ये उभी राहा, तुझ्या बाबांना हात दाखवून बोलाव किंवा त्या माईकडूनच रस्ता पार करून घे. आणि मी नेमकं तसंच करत असायची. हिवाळ्याच्या त्या सकाळी 6 वाजता सगळीकडे दाट धुकं पसरलेलं असायचं. रस्त्याच्या दोन्ही बाजू काहीच दिसत नसायच्या. अशा वेळेस थंडीने कुडकुडत मी चहाची किटली घेऊन निघायची आणि हॉटेलमधल्या माई माझा हात धरून मला सुरक्षिततेने रस्ता पार करून देत असायच्या. दुकानात पोचल्यावर मी झोपलेल्या बाबांसाठी शटर खडखडून वाजवत असायची.
शटर उघडून मला पाहतात बाबा हसून म्हणायचे, अरे माझी चकोली एवढ्या सकाळी चहा घेऊन आली तर. अजून मी नीट उठलोही नाही. त्या क्षणी त्यांच्या आवाजातला ममत्व मला खूप सुखावून जायचं. बाबा त्या किटलीतला गरम चहा आपल्या छोट्याशा फुलपात्रात ओतून घेत आणि मग किटलीच्या झाकणातूनच मला थोडासा चहाही देत. त्या गरमागरम चहाचा घोट घेताना मला जणू काही सगळं जग मिळाल्यासारखं वाटायचं. त्या छोट्याशा कामाच्या बदल्यात बाबा मला रोज 1 रुपया द्यायचे आणि त्या 1 रुपयात माझ्यासाठी एक छोटं विश्व उघडायचं. हॉटेलवाल्या माईकडून गोळ्या, बिस्किट किंवा मला जे आवडेल ते घेण्याचं स्वातंत्र्य होतं. पण माई फक्त पैसे घेऊन वस्तू देत नसे, त्या माझ्यावर प्रेमही ओतायच्या. 2-3 गोळ्या जास्त देत माझ्या केसांवरून अलगद हात फिरवत लाड करायच्या. घरी गेल्यावर मी अभिमानाने माझ्या आजीला सांगायची. पण या सगळ्या गोड क्षणांमध्येही माझ्या लहानशा मनात एक प्रश्न सतत डोकावत होता. आपलं कुटुंब इतकं मोठं, सगळे एकत्र, पण या हॉटेलवाल्या माई एवढ्या म्हाताऱ्या, त्या म्हाताऱ्या असूनही त्यांच्यासोबत कोणीच का नाही? त्यांची मुलं कुठे असतील? त्या छोट्याशा हॉटेलमध्येच त्या राहायच्या, तिथे चहा विकायच्या आणि आयुष्य जगायच्या. त्यावेळी माझ्या निरागस बुद्धीला या प्रश्नाचं उत्तर कधीच सापडलं नाही. पण तो प्रश्न मात्र मनात खोलवर घर करून राहिला. वेळ अशी शांतपणे नकळत पुढे सरकत होती. मी शाळेला जातानाही माईच्या छोट्याशा हॉटेलपाशी थांबायची, थोडा वेळ तिथेच खेळत बसायची आणि मग पुढे निघायची. कधी त्यांचं हॉटेल आमच्या दुकानाच्या शेजारच्या गाळ्यात असायचं, तर कधी दुसरीकडे, कारण ते दुकान त्यांचं स्वतःचं नव्हतंच. परिस्थितीनुसार त्यांना जागा बदलावी लागायची. हळूहळू मी मोठी होत गेले, समजही वाढत गेली आणि त्याचवेळी मला त्या माईच्या आयुष्याबद्दल एक कटू सत्य कळलं होतं. त्यांना स्वतःची मुलं नव्हती. त्यांच्या पुतण्यानेच कपटाने सगळी संपत्ती, सगळं घर त्यांच्या नावावर करून घेतलं होतं. त्या दोघांना घराबाहेर काढलं होतं. एकेकाळी सोनार असल्यामुळे ते श्रीमंत होते, पण नशिबाच्या एका वळणाने सर्व काही हिरावून घेतलं होतं. त्यांच्या बोलण्याच्या त्या ढंगावरून ते दोघं राजस्थानचे असावेत असंच अंदाज यायचा. आमच्या शेजारी असलेल्या छोट्याशा गल्लीत त्यांनी आश्रय घेतला होता आणि तिथेच त्यांनी आपल्या जगण्याचा आधार म्हणून एक छोटंसं चहाचं दुकानही सुरू केलं. सांगायचं झालं तर त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्याचीच त्यांना बेघर केलं होतं. पण त्या छोट्याशा गल्लीत तिथे सगळेच ओळखीचे होते. तिथेच त्यांनी एक वेगळं कुटुंब निर्माण केलं. आपुलकीचं, जिव्हाळ्याचं. त्यांचं चहाचं दुकान चांगलं चालायचं. सकाळी शाळेच्या रिक्षेची वाट पाहताना मी पाहायची, अनेक लोक त्यांच्या दुकानात चहा प्यायला जमायचे. काही खट्याळ मुलंही त्यात असायची, जी माईशी मुद्दाम वाद घालायची. त्यांना छेडायचे आणि मग माई हातात मोठी काठी घेऊन त्यांच्या मागे धावत मोठमोठ्याने ओरडत म्हणायची, पुन्हा या माझ्या दुकानात, तुम्हाला चहाच देणार नाही. पण त्या शब्दामागे राग नव्हता, तो होता मायेचा गोड स्पर्श. खरं तर माईचं असं कोणीच नव्हतं, पण शेजारच्या लोकांनी, त्या गल्लीतल्या माणसांनीच त्यांचं एक मोठं जिवंत कुटुंब तयार केलं होतं. कधीकधी त्या माझ्या घरीही यायच्या, माझ्यावर खूप प्रेम करायच्या, माझे लाड करायच्या आणि वेळ अशीच पुढे सरकत होती. पण एक दिवस असा उगवला ज्याने सगळंच बदलून टाकलं. आमच्या गल्लीत पिठाची गिरणी चालवणारे दिनकर काका सकाळीच म्हणाले, हॉटेलवाल्या माईंचं निधन झालं. त्या शब्दावर माझं मन विश्वास ठेवायलाच तयार नव्हतं. कालपर्यंत अगदी ठणठणीत असलेल्या आजी अचानक कशा काय जाऊ शकतात? सगळ्या गल्लीत शोककळा पसरली होती. आजूबाजूच्या सगळ्या दुकानदारांनी आपापली दुकानंही बंद केली होती. बायकांच्या डोळ्यात अश्रू होते. माझी आजीही त्यांना पाहायला गेली होती. माईंना मधोमध झोपवलं होतं आणि आजूबाजूला सगळेजण त्यांच्या आयुष्याबद्दल बोलत होते. किती नशीबवान होत्या, कोणताही आजार न होता त्या गेल्या. कोणाकडे एक ग्लास पाणीही मागावं लागलं नाही त्यांना. सकाळी टॉयलेटला गेल्या आणि तिथेच प्राण सोडले. एकादशीच्या दिवशी मृत्यू आला, सरळ स्वर्गात गेल्या. सौभाग्यवती म्हणूनच गेल्या, कारण त्यांचे आजोबा अजूनही जिवंत आहेत. प्रत्येकाच्या शब्दात दुःख होतं आणि त्याचबरोबर एक वेगळीच करुण भावनाही होती. सर्वांसाठी त्या परक्या होत्या, पण तरीही सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू मात्र नक्कीच होते.
माझ्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मन भरून आलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या रक्ताच्या नात्यांपैकी एकही व्यक्ती तिथे उपस्थित नव्हती. पण ज्या लोकांशी त्यांचा रक्ताचा संबंध नव्हता तेच सगळे त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एकत्र जमले होते. त्या दिवशी मला नातं या शब्दाचा खरा अर्थ उमगला. सर्वांनीच माझ्या हॉटेलवाल्या माईला ओल्या डोळ्यांनी शेवटचा निरोप दिला. त्यांच्या जाण्यानंतर ते हॉटेल अगदी ओसाड रिकामं वाटायचं मला. जणू त्या छोट्याशा जागेचा आत्माच हरवला होता. जेव्हा जेव्हा माझी नजर त्या हॉटेलकडे जायची तेव्हा मनात एक वेदना उसळून यायची. माईची आठवण खोलवर टोचायची. आता बाबा एकटेच उरले होते. त्यांचे शरीरही खूप अशक्त झालं होतं. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था शेजारच्या लोकांनी आपल्या घरातून सुरू केली होती. आजूबाजूचे दुकानदार आणि त्यांच्या दुकानाच्या शेवटी असलेले डॉक्टर ते सुद्धा दिवसातून 2-3 वेळा त्यांना हाक मारून विचारपूस करायचे. सगळेजण मिळून त्यांची चांगलीच काळजी घेत होते. पण तरीही माईच्या जाण्याने बाबा पूर्णपणे एकटे पडले होते आणि त्या एकटेपणानेच कदाचित त्यांच्या शरीराला आणि मनाला हळूहळू आजाराच्या गर्तेत ढकलायला सुरुवात केली होती. माईंना जाऊन अजून 1 महिना पूर्णही झाला नव्हता आणि एक दिवस असा उजाडला ज्याने आयुष्यभराची वेदना मनात कोरून ठेवली. त्या संध्याकाळी साधारणतः 5च्या सुमारास मी नेहमीप्रमाणे आजोबांना चहा द्यायला गेले. बाबांच्या दुकानाच्या शेजारीच असलेल्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर त्या दिवशी बाबांना काही खायला देण्यासाठी त्यांच्या दुकानात आले होते. त्यांनी हळूच आवाज दिला. पुन्हा आजोबांना हाक मारली, पण बाबांकडून काहीच प्रतिसाद आला नाही. मनात कुठली तरी अनामिक शंका डोकावली. त्यांनी बाबांच्या अंगावरचं ब्लँकेट अलगद बाजूला केलं, हलकसं हलवून पाहिलं आणि मग त्यांच्या हाताची नस तपासली. त्या क्षणी डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव सगळं काही सांगून गेलं. बाबांनीही या जगाचा आता निरोप घेतला होता, तोही कायमचा. हॉटेलवाल्या माईच्या निधनानंतर अगदी 1 महिन्याने त्याच तिथीला एकादशीच्या पवित्र दिवशी बाबांनीही तिच्या मागोमाग प्राण सोडले. जणू त्यांच्या हृदयातलं नातं इतकं घट्ट होतं की मृत्यूही त्यांना फार काळ वेगळं ठेवू शकला नाही. 1 महिन्याच्या अंतराने पण एकाच दिवशी त्यांनी साऱ्या जगाशी असलेली नाती सोडून एकमेकांकडे धाव घेतली. कदाचित हेच त्यांच्या प्रेमाचं खरं रूप होतं. गावातील सगळी लोक एकत्र आले. बाबांचे अंतिम संस्कारही झाले. सर्व विधान पूर्ण करण्यात आले. 14व्याचं कर्मकांडही पार पडलं आणि त्या माध्यमातून त्यांच्या आत्म्याला मोक्षप्राप्ती व्हावी अशी सर्वांनी मनोभावे प्रार्थनाही केली. या सगळ्या विधीमध्ये एक गोष्ट मात्र अंतर्मनाला चटका लावून गेली. ती म्हणजे बाबांच्या रक्ताच्या नात्यातलं एकही माणूस तिथे उपस्थित नव्हतं. त्यांचे नातेवाईक कोण होते, कुठे होते ते आजपर्यंत कोणालाच कधीच कळलं नाही. पण एक गोष्ट मात्र अगदी ठामपणे जाणवली. हॉटेलवाल्या माईला आणि बाबांना त्यांच्या स्वतःच्या रक्तानेच नाकारलं होतं. पण जिथे स्वतःच्या रक्ताची नाती तुटली तिथे माणुसकीनं आपलं घर उभं केलं होतं. त्यांच्यासोबत रक्ताचं नातं नव्हतं, पण त्यांची विचारपूस करणारे, त्यांना साथ देणारे, त्यांच्या आठवणी जपणारे असं एक कुटुंब त्यांच्याभोवती उभं होतं आणि आजही आहे. आजही मी माहेरी गेले की नकळत माझी नजर त्या ठिकाणी जाते जिथे कधी काळी त्यांचं हॉटेल होतं. ते हॉटेल आता अस्तित्वात नसलं तरी त्यांच्या आठवणी मात्र माझ्या मनात अजूनही जिवंत आहेत. लोक आजही हॉटेलवाल्या माईला म्हणतात, आजही हॉटेलवाल्या माईचं उदाहरण देतात आणि म्हणतात, ज्यांचं कोणी नसतं त्याच्यासाठी देव असतो आणि जेव्हा रक्ताची नाती परकी होतात तेव्हा परकी माणसं आपली होतात. लोक म्हणतात आजी आणि बाबांना चांगलं मरण आलं कारण त्यांची सेवा करायला कोणी जवळच नव्हतं. पण कदाचित देवाने त्यांना एकटं सोडलं नाही. तोच त्यांच्या रूपाने इतरांच्या मनात उभा राहिला. विचारांच्या या गर्दीतून अंजली बाहेर आली तेव्हा पहाट उजडली होती. ती तयार झाली आणि पुन्हा एकदा बाबांच्या शोधण्यासाठी त्याच ठिकाणी गेली. पण तिथे कुठे तिला बाबा सापडलेच नाही आणि दुसरीकडे बाबा गेल्या 3 दिवसापासून उपाशीपोटी कोणाचं तरी ओझं वाहत होते. थकव्याने त्यांची शक्ती संपत चालली होती. डोळ्यासमोर अंधार दाटून येत होता. ते चक्कर येऊन पडणारच होते. इतक्यातच
अरे ये म्हाताऱ्या, रिक्षा चालवता येत नसेल तर का चालवतोस? फुकटचं खायचं आहे का तुला? तुमच्यासारख्या कामचोर म्हाताऱ्यांना मी चांगलंच ओळखतो. रिक्षा घेऊन रस्त्यावर उभे राहता म्हणजे लोकांना तुमची दया येईल आणि काही न करता पैसे देतील. असं असेल तर रस्त्याच्या कडेला बसून भीक का मागत नाहीस? लक्षात ठेव, मी त्या लोकांसारखा नाही. रिक्षा थांबव, मी चालतच जातो. कुठून कुठून असे लोक येतात कोणास ठाऊक. आणि यांच्या मुलांनाही फुकटचं खायची सवय असते. एक नंबरचे कामचोर आहेत. एक प्रवासी संतापाने रिक्षा चालवणाऱ्या अशोकरावांवर ओरडत होता आणि त्या शब्दांनी त्यांच्या आधीच जखमी झालेल्या मनावर आणखी घाव घातला. अशोकराव थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाले, नाही साहेब, मी आयुष्यभर कष्ट केलेत, घाम गाळून माझ्या मुलांना लायक बनवलं, पण नशीब माझं खराब निघालं. ज्यांच्यासाठी जगलो त्याच मुलाने मला आज रस्त्यावर आणलं. क्षणभर ते थांबले आणि विनवणीच्या सुरात म्हणाले, साहेब, तुम्ही कुठे निघाला? माझे पैसे तरी द्या. त्यावर तो प्रवासी उपहासाने हसतच म्हणाला, पैसे कसले पैसे? तू मला माझ्या ठिकाणी पोहोचवलंच नाहीस. पोहोचवलं असतंस तर पैसे दिले असते. उलट मध्येच थांबून पैसे मागतोस. मला तुमच्यासारख्या भिकाऱ्याशी वाद घालायचा नाही. असं म्हणत त्याने खिशातून 5 रुपयाचा ठोकळा काढला आणि रागाने अशोकरावांच्या हातावर ठेवला. अशोकरावांच्या डोळ्यात पाणी दाटलं. ते कातर स्वरात म्हणाले, साहेब, असा अन्याय करू नका. माझे तर 50 रुपये होतात आणि तुम्ही फक्त 5 रुपये देत आहात. आजच्या काळात 5 रुपयात काय येतं? मी तर उपाशीच राहील. आणि तुम्हाला जिथे जायचं आहे ते ठिकाण तर आलंच आहे, समोरच तर आहे. हवं असेल तर पुन्हा बसा रिक्षेत. मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो, पण माझ्यावर असा अन्याय करू नका. त्यांच्या आवाजातली विनवणी हृदय पिळून टाकणारी होती. पण त्या व्यक्तीने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. तो शांतपणे गेट उघडून आत गेला. जणू अशोकरावांची दारिद्र्याने झाकोळलेली अवस्था त्यांच्यासाठी काहीच महत्त्वाची नव्हती. मात्र हे सगळं दृश्य तिथेच उभा असलेला उदय पाहत होता. अशोकरावांकडे पाहताना त्यांच्या मनात एक अस्पष्ट धूसर आठवण हलकीच जागी झाली. कोणीतरी त्यांना लहानपणी प्रेमाने रिक्षेत बसवून आपल्या मजबूत खांद्यांच्या जोरावर शाळेत पोचवत असायचं. अचानक उदयच्या ओठांवर शब्द उमटले, बाळू मामा, तुम्ही आहात का? अशोकरावांनी आपलं नाव ऐकताच चटकन मागे वळून पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटलं. बेटा, तू कोण आहेस? बाळू मामा? हे नाव तर जवळपास 25 वर्षापूर्वी एक छोटासा मुलगा मला म्हणायचा. तुला कसं माहीत? उदय पुढे आला. त्याने आदराने त्यांच्या पाया पडत त्यांना घट्ट मिठी मारली. बाळू मामा, तुम्ही मला ओळखलं नाही? मी उदय, आठवतंय? शिवशक्ती कॉलनीतून तुम्ही मला रोज रिक्षात बसवून शाळेत सोडायचात. क्षणभर तो थांबला आणि त्यांच्या अवस्थेकडे पाहून त्याचा आवाज दाटूनच आला. पण तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत? आता तुमचं वय रिक्षा चालवण्याचं राहिलेलं नाही. तुमची मुलं? हे ऐकताच अशोकरावांना बांध फुटला. ते मोठ्याने रडू लागले. बेटा, आता तुझ्यापासून काय लपू? माहीत नाही आयुष्य अजून किती परीक्षा घेणार आहे. एखाद्याच्या आयुष्यातल्या परीक्षा कधीच संपत नाही. कदाचित माणसाचा संघर्ष त्याच्या मृत्यूबरोबरच संपतो. म्हणून माझा संघर्ष अजून बाकी आहे. ते क्षणभर थांबले आणि स्वतःला सावरत म्हणाले, तू माझ्या इतकं जवळ येऊ नकोस. माझी तब्येत बरी असते. माझा आजार तुला लागू नये. आणि माझ्यासारख्या गरीब माणसाबरोबर तुला पाहून लोक तुझ्यापासून दूर जातील. तू आनंदात राहा, स्वस्थ राहा. माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे. इतकं बोलून अशोकराव निघाले. तिथून चालू लागले. उदय त्यांच्या पाठीमागून हाक मारत राहिला, पण त्यांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही. काही क्षण उदय तिथे स्तब्ध उभा राहिला. डोळ्यासमोर भूतकाळ आणि वर्तमानाचा संघर्ष सुरू होता. मग तो हळूहळू घरात परतला. सोफ्यावर बसून तो गहन विचारात हरवून गेला. तेवढ्यात त्याची पत्नी अंजली स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, इतका वेळ बाहेर कोणाशी बोलत होता? तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत नाही का? आणि हो, आज बाबांची पुण्यतिथी आहे. आपण वृद्धाश्रमात जाऊन कपडे दान करणार आहोत. त्यामुळे आज जरा लवकर या. उदय काही क्षण शांत राहिला. मग हळूहळू म्हणाला, अंजली, थोडा विचार कर.
आज मी जे काही केलं ते फक्त माझ्या वडिलांमुळेच नाही, तर माझ्या आयुष्यात अशा अनेक लोकांचा वाटा आहे ज्यांनी मला माझ्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी निस्वार्थपणे साथ दिली. जसं की माझे शिक्षक, जे माझे मित्रच होते, आणि ते रिक्षावाले बाळूमामा, जे रोज घाम गाळत मला माझ्या गतवस्थेत पोचवत होते. तेव्हा अंजली म्हणाली, उदय, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? जरा स्पष्ट बोला ना. उदयने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाला, आपण दरवर्षी बाबांच्या पुण्यतिथीला किती खर्च करतो, पण बाबांसारखं जर कोणी पुन्हा आपल्या आयुष्यात आलं तर तू त्यांना तुझा थोडासा वेळ आणि आपल्या घरात एक कोपरा देऊ शकशील का? अंजली थोडी चकित झाली आणि ती म्हणाली, उदय, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्हाला माहिती आहे ना, मला वृद्धांबरोबर राहायला किती आवडतं. माझे आईवडील मला लहानपणीच सोडून गेले. काका काकूंनी मला आधार दिला, पण तेही त्यांच्या मुलाकडे निघून गेले. पण आज तुम्ही असं का बोलत आहात? नक्की कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही? तेव्हा उदयने तिला अशोकरावांबद्दल सगळं काही सांगितलं. त्या संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यानंतर उदय रिक्षा स्टॉपजवळ गेला आणि अशोकरावांची चौकशी करू लागला. तेव्हा रिक्षाचा मालक पुढे येत म्हणाला, साहेब, तुम्ही अशोक काकांबद्दल तर विचारत नाही ना? जे नेहमी खांद्यावर टॉवेल ठेवतात. तो पुढे हळहळत म्हणाला, बिचाऱ्याचं नशीबच फुटकं निघालं. 2 मुलं कमावती आहेत, पण या वयात त्यांना रस्त्यावर आणलं. तरुणपणीही त्यांनी रिक्षा चालवली आणि आजही म्हातारपणातही तेच काम करावं लागत आहे. उदयने मान डोलावली. हो, कदाचित तेच. रिक्षा मालक म्हणतात त्या पलीकडच्या फुटपाथवर राहतात. जा, कदाचित झाडाखाली सापडतील. उदयने क्षणाचाही विलंब न करता तिकडे धाव घेतली. तिथे अशोकराव एका बाकावर बसले होते, कधी मच्छरांचा हुसकावत तर कधी चेहरा लपवत. उदय त्यांच्याजवळ जाऊन प्रेमाने म्हणाला, बाळूमामा, चला, मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. अशोकरावांनी मागे वळून पाहिलं आणि हळव्या आवाजात म्हणाले, बेटा, तू पुन्हा आलास? मी तुला सांगितलं होतं ना माझ्याजवळ येऊ नकोस म्हणून. पण उदयने त्यांचा एकही शब्द न ऐकता त्यांच्या हातातला हलकंच धरलं आणि त्यांचं थोडंसं सामान उचलत आणि त्यांना गाडीत बसवलं. गाडी घराच्या दिशेने निघाली. रस्त्यात उदयने विचारलं, बाळूमामा, असं काय घडलं की आजही तुम्हाला रिक्षा चालवावी लागते? हे ऐकताच अशोकराव लहान मुलासारखे रडू लागले. त्यांनी टॉवेलने डोळे पुसले आणि त्यांनी पाणी लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण भरल्या आवाजात म्हणाले, बेटा, मी माझं सगळं आयुष्य याच आशेवर घालवत होतो की मी शिकलो नाही, पण माझ्या मुलांना शिकवणार, त्यांना स्वतःच्या पायावर चांगलं उभं करणार. बायकोचा अचानक मृत्यू झाला, पण मी दुसरं लग्नही केलं नाही. गावाकडचे लोक, नातेवाईक सगळ्यांनी खूप आग्रह केला, स्थळेही पाहिली, पण मी अगदी ठामपणे नकार दिला. माझी 2 मुलं अभ्यासात हुशार होती. मी दिवसभर रिक्षा चालवायचो, संध्याकाळी भाजी विकायचो, थकून घरी आलो की स्वयंपाकही करायचो. कधी त्यांचं पोट भरायचो तर स्वतः उपाशी झोपायचो. रविवारी कपडे धुवायचं, घर साफ करायचो, फक्त सोमवारी मुलांना त्रास होऊ नये म्हणून. माझं एकच स्वप्न होतं, माझी मुलं शिकावीत, मोठी व्हावीत, म्हणजे माझं म्हातारपण सुखात जाईल आणि मी 2 घास चांगले खाऊन मी समाधानाने झोप घेईन. बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला. उदयही भावूक झाला. तो म्हणाला, बाळूमामा, मग तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण झालं की नाही? नाही का? अशोकराव लगेच म्हणाले, अरे नाही रे बाळा, माझा धाकटा मुलगा जिल्ह्यात पहिला आला होता. त्याला स्कॉलरशिप मिळाली. डॉक्टर होणं त्याच्यासाठी सोपं झालं आणि मोठा मुलगा बँकेत अधिकारी झाला. क्षणभर थांबून ते कटू हसले आणि म्हणाले, पैसे कमवायला त्यांनी खूप कष्ट घेतले, पण एका म्हाताऱ्या बापाला 2 वेळचं जेवण देऊ शकले नाहीत. खरं सांगू, आता काम करण्याची इच्छाच उरली नाही. शरीर अशक्त झालं आहे, हातात ताकद राहिली नाही. रिक्षा चालवताना धाप लागते. एक वेळ अशीही आली होती की मी रिक्षा चालवणं बंद केलं होतं, पण एके दिवशी कोणीतरी मला माझ्या मुलासोबत पाहिलं आणि त्याची इज्जत कमी झाली म्हणे. त्या दिवशी त्यानेच सांगितलं, आता तुम्ही रिक्षा चालवणार नाही. क्षणभर शांत राहून ते पुढे म्हणाले, मलाही रिक्षा चालवायची नव्हती. दिवस आनंदात जात होते, पण छोटा मुलगा गौतम परदेशी गेला आणि तो परत आलाच नाही.
आणि मी मोठा मुलगा विशालसोबत त्याच्या घरी राहायला लागलो होतो. वेळ निघून जात होती, पण प्रत्येक दिवस अशोकरावांसाठी एक नव्या वेदनेचं ओझं घेऊन येत होता. 2 वेळच्या त्या भाकरीसाठी त्यांना स्वतःच्या मुलाचं आणि सुनेचं टोचणारं बोलणं गिळावं लागत होतं. रिक्षा चालवणं बंद झालं होतं, पण घरात त्यांची अवस्था नोकरापेक्षाही वाईट झाली होती. जणू घरात असूनही ते परकेच होते. एके दिवशी त्यांची सून पूजा ही कडक आवाजात म्हणाली, बाबा जरा बाजारात जाऊन सामान घेऊन या, आणि हो, येताना दूध घ्यायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, उरलेले सगळे पैसे मला परत द्यायचे आहेत, नाहीतर ते स्वतःच्या खिशातच घालाल. हे ऐकून अशोकराव शांतपणे म्हणाले, सुनबाई, मी जेव्हा जेव्हा सामान आणतो तेव्हा उरलेले पैसे तुलाच देतो, तरी तू असं का बोलतेस मला? पूजा उपवासाने हसली आणि म्हणाली, त्याचं काय आहे ना बाबा, तुम्ही कितीही मोठ्या मुलाचे वडील असलात तरी लोक तुम्हाला रिक्षावालाच म्हणणार. आणि ज्याला सुट्ट्या पैशांची सवय असते ना, तो. एवढं बोलून ती मोठ्याने हसू लागली. तिच्या त्या हसण्यात टोमणे होते, तुच्छता होती. सोप्यावर बसलेल्या विशालही त्या हास्यात सामील झाला. त्या क्षणी अशोकरावांच्या मनाला खोल जखम झाली. ज्या रिक्षेचा हँडल धरून त्यांनी आपल्या मुलांना मोठं केलं होतं, त्यांना बूट सूट घालण्याचं लायक बनवलं, आज तोच मुलगा त्यांच्या कष्टांवर हसत होता. तरीही त्यांनी काहीच न बोलता सगळं मनातच दडवून घेतलं. ते घरातलं प्रत्येक काम शांतपणे करत राहिले, जणू दुःखाशी त्यांची मैत्रीच केली होती. एक दिवस असाच आला. पूजाच्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी अशोकराव बाजारात समोसे आणि जिलेबी आणण्यासाठी गेले, पण रस्त्यातच त्यांची तब्येत ढासळू लागली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, धाप लागली. तरीही स्वतःच्या वेदनेकडे दुर्लक्ष करून ते धावतच समोसे घेऊन घरी पोचले. दारात येताच त्यांच्या कानावर पूजाचा आवाज पडला, अगं बाई, आजकाल नोकर कुठे मिळतात? बरं झालं माझे सासरेच घरातलं सगळं काम करतात, नाहीतर नोकराला एवढे पैसे द्यावे लागले असते की माझा सगळा खिसाच रिकामा झाला असता. हे ऐकून तिची एक मैत्रीण म्हणाली, अगं पण तुझा नवरा बँकेत अधिकारी आहे आणि तुझा दीरही परदेशात आहे, मग तू एवढं का तक्रार करतेस? पूजा अगदी तिरस्काराने हसत म्हणाली, तुला काय वाटतं, एवढं मोठं घर बांधणं सोपं असतं? पैसा कुठून येणार? म्हणूनच मी घरातलं सगळं काम त्यांना सांगते, म्हणजे आमच्यावर जास्त भार येत नाही. आणि तसंही आजकाल फुकट कुणाला खायला मिळत नाही, मग मी या म्हाताऱ्याला का खायला घालू? हे ऐकून तिची दुसरी मैत्रीण गंभीरपणे म्हणाली, पूजा, थोडी तरी लाज बाळग गं. ते तुझे सासरे आहेत, त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं केलं. तुला या वृद्ध माणसाबद्दल थोडीही दया वाटत नाही का? पूजा खोट्या सहानुभूतीच्या स्वरात म्हणाली, दया तर येते, म्हणूनच तर सगळं गप्प बसून सहन करते. बाहेरचा नोकर असता तर 4 शिव्या घालून त्याला कामावरून कधीच काढून टाकलं असतं, पण यांना तरी घरात एका कोपऱ्यात राहू देते, तेवढं पुरेसं नाही का? एवढं बोलून पूजा पुन्हा आपल्या मैत्रिणींबरोबर मोठ्याने हसू लागली. दरवाजाच्या बाहेर उभे असलेले अशोकराव आपल्या सुनेचे शब्द कानावर पडता क्षणभर थिजूनच गेले. त्या शब्दांनी त्यांच्या डोळ्यासमोर जणू काळोख दाटून आला. कसंबसं त्यांनी स्वतःला सावरलं, हातातली समोशांची जिलेबीची पिशवी दरवाजाच्या बाहेर अलगद ठेवली आणि न बोलता पाठमोरे वळले. पुढच्या क्षणी त्यांचे पाय आपोआप रस्त्याकडे वळले. रस्त्यावर चालताना एक ओळखीचा माणूस समोर आला आणि थांबत अशोकरावांना म्हणाले, एक मदत करशील का? माझा मुलगा तुला भेटला तर त्याला सांग, मी तीर्थयात्रेला गेलो आहे, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस, असं सांग. तो माणूस चकित झाला. त्याने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. कुठे चाललात तुम्ही? एवढ्या घाईत का? पण अशोकराव काहीच बोलले नाही. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी ते पुढे निघून गेले. खरंच म्हणतात ना, रडण्यासाठी अश्रू लागतात, पण जेव्हा मनावर आघात होतो तेव्हा अश्रूंनाही वाट सापडत नाही. ज्यांच्यासाठी आयुष्यभर त्यांनी रक्ताचा घाम गाळला, त्यांच्याच हातून आज ते परके झाले होते. त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसायला एकही माणूस उरला नव्हता. ज्यांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं, त्याच मुलांनी आज त्यांना रस्त्यावर आणून सोडलं होतं. काळ सरकत गेला, कितीतरी महिने निघून गेले. आता अशोकराव रोज देवळात जाऊन शांतपणे आरती करत एका कोपऱ्यात गुपचूप झोपून जात. येणारे जाणारे भक्त कधी दही, कधी 20 रुपये, कधी 10 रुपये
त्यांच्या हातात देत होते. भंडाऱ्यात मिळेल ते खाऊन ते पोट भरत होते. एके रात्री मात्र थंडीने त्यांचं अंग अक्षरशः थरथर कापू लागलं. तापाने शरीर फणफणत होतं. देवळातील पुजाऱ्याने त्यांची अवस्था पाहिली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना कळालं अशोकरावांना TB झाला आहे. त्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. उपचार सुरू झाले आणि हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर एक दिवस डॉक्टरांनी त्यांना हळुवारपणे विचारलं, काका, एवढे आजारी होऊनही तुम्ही तुमच्या मुलांना का कळवलं नाही? ते काही कामधंदा करत नाही का? अशोकराव हलकसं हसले. त्या हसण्यात वेदनेचा कडवटपणा दडलेला होता. काम करतात ना, चांगले कमवतात. पण माझ्यासाठी त्यांच्याजवळ ना वेळ आहे ना पैसा. एक मुलगा तर परदेशात डॉक्टर आहे, पण त्याच्याकडेही माझ्यासाठी वेळ नाही. डॉक्टर थोडे विचारातच पडले. दोन्ही मुलांचं लग्न झालं आहे का? नाही, अशोकराव म्हणाले. एका मुलाचं लग्न झालं आहे. त्याची बायको मला नोकरासारखं वागवते. डॉक्टरांनी समजावतच विचारलं, मग दुसऱ्या मुलाकडे का जात नाही? अशोकरावांनी डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाले, कसा जाऊ? उद्या त्याचंही लग्न होईल आणि मग त्याची बायकोही मला नोकरच समजेल. त्यापेक्षा एकटंच जगणं बरं. पुन्हा माझ्या कामाला लागेल, रिक्षा चालवेल, लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवेन आणि त्यातूनच माझं पोट भरेन. फक्त थोडीशी मदत हवी आहे. डॉक्टर माणुसकी जपणारे होते. ते हळूच म्हणाले, काका, सगळी मुलं सारखी नसतात. त्यावर अशोकरावांनी एक वेदनादायी उपरोधिक हसू केलं. हो, पण प्रत्येक बापाचं नशीब मात्र सारखं नसतं. आपण आयुष्यभर कष्ट करून मुलांना उभं करतो आणि तीच मुलं आपल्या गरीब बापाला रस्त्यावर सोडून देतात. इतकं बोलून अशोकरावांचा कंठ आता दाटून आला आणि अखेर त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. डॉक्टर साहेबांनी अशोकरावांकडे पाहत मृदू स्वरूपात म्हणाले, काका, तुम्ही खूप चांगल्या मनाचे आहात. तुमच्या मुलांनी तुम्हाला योग्य वागणूक दिली नाही, पण खरंच कोणत्याही मुलाने आपल्या वडिलांशी असं वागू नये. इतकं बोलून त्यांनी आपल्या खिशातून काही पैसे काढले आणि पुढे करत म्हणाले, हे ठेवा काका, कदाचित तुमच्या उपयोगी पडतील. मी सरकारी रुग्णालयात काम करतो, त्यामुळे पगारही फारसा नाही. पण तरीही माझ्याकडून जितकी शक्य होईल तितकी मदत मी नक्कीच करेन. असं म्हणून डॉक्टर साहेब पुढे निघून गेले. अशोकराव मात्र त्यांना जाताना पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी दाटून आलं होतं. त्यांनी दोन्ही हात वर करून मनापासून त्यांना आशीर्वाद दिला. जणू त्या अनोळखी माणसात त्यांना देवच दिसला असावा. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर अशोकराव हळूहळू चालत बसस्टॉपवर आले. त्याच ठिकाणी जिथून त्यांनी कधी काळी आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती. आज पुन्हा एकदा आयुष्याच्या या वळणावर त्यांना आशेचा एक क्षीण किरण दिसू लागला होता आणि त्यांनी पुन्हा रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. पण वृद्ध शरीर आणि जखमी मन, या दोन्हींचं ओझं माणूस किती दिवस पेलू शकतो? काळाच्या ओघात ते स्पष्ट होत गेलं. आता अशोकरावांना एखाद्या प्रवाशाला त्यांच्या ठिकाणापर्यंत पोचवणंसुद्धा अवघड होऊ लागलं होतं. एकदा ते 2 लहान मुलांना शाळेत सोडायला जात होते. तेव्हा मुलांचे आईवडील कठोर शब्दात म्हणाले, मुलांना जरा खर्चटलं तरी तुझी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करू. त्या शब्दांनी अशोकरावांच्या मनाला चटका बसला. त्यांना वाटलं, आपल्या अशक्तपणामुळे मुलांच्या आयुष्याचा धोका पोहोचणं हे योग्य नाही आणि त्यांनी ते काम सोडून दिलं. आता ते फक्त प्रवाशांना ने-आण करायचं काम करू लागले होते. पण परिस्थिती अजून कठीण होत चालली होती. एकदा जड प्रवासी रिक्षेत बसला की त्याच्या छातीत धाप लागे. रिक्षा हळूहळू चालवली तर प्रवासी रागाने 4 शब्द सुनवत होते, पूर्ण पैसे देण्यासही टाळाटाळ करत. बिचाऱ्या अशोकरावांची अवस्था दिवसेंदिवस खालावत गेली. इतकी की रिक्षाचं भाडंही वेळेवर देणं त्यांना कठीण होऊ लागलं होतं. हळूहळू ते कामही त्यांच्या हातातून निसटून चालू लागलं होतं. अचानक उदयने गाडीने जोरात ब्रेक लावला आणि अशोकराव आपल्या विचारांच्या गर्दीतून आता बाहेर आले. बाळू मामा, तुम्ही इथेच थांबा, मी गाडी पार्क करून येतो, असं म्हणत तो पुढे गेला. तेवढ्यात कालचा तो प्रवासी तिथून जात होता. त्याची नजर अशोकरावांवर पडली. तो थांबला आणि रागाने म्हणाला, अरे म्हाताऱ्या, काल मी तुला पूर्ण पैसे दिले नाही म्हणून परत आलास का? इथून निघून जा, नाहीतर अशी अवस्था करीन की पायावरही उभा राहू शकणार नाहीस. अशोकराव थोडे घाबरले. त्यांनी हात जोडले आणि विनवणीच्या स्वरात म्हणाले, नाही साहेब, मी पैसे मागायला आलो नाही. पण तो माणूस ऐकायला काही केल्या तयार होत नव्हता. तो संतापाने त्याच्या अंगावर धावून जाणार इतक्यात उदयने त्याच्या गालावर एक जोरात थप्पड मारली.
तो संतप्त स्वरात म्हणाला, मूर्ख माणसा, त्यांनी तुला पैशाबद्दल विचारलं होतं का? मग तू का उगाच बडबड करतोयस? तुझ्या आईवडिलांशीही तू असंच बोलतोस का? असंच वागतोस का? खबरदार, यांच्याजवळ पुन्हा फिरकायचंही नाही, त्याचा प्रयत्नही करू नकोस. तो माणूस थक्क होऊन उदयकडे पाहत राहिला. उदयने मात्र प्रेमाने अशोकरावांचा हात धरला आणि म्हणाला, चला बाळूमामा. त्या सन्मानाच्या स्पर्शाने अशोकरावांच्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटलं. उदय त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. दरवाजातून आत शिरताच तो आनंदाने हाक मारत म्हणाला, अंजली, अंजली, बघितलंस का? बाळूमामा आले आहेत. अंजली हात पुसतच बाहेर आली. तिची नजर अशोकरावांवर पडताच ती क्षणभर थबकली आणि आश्चर्याने म्हणाली, उदय, हे तर कालचेच काका आहेत. कोणते काका? उदयने आश्चर्याने विचारलं. अहो, मी काल तुम्हाला सांगितलं होतं ना, हे तेच काका. क्षणाचाही विलंब न लावता अंजली आत धावत गेली आणि काही क्षणातच आरतीचं ताट घेऊन परत आली. तिने अशोकरावांना ओवाळलं, जणू घरात देवच आले होते. मग अत्यंत सन्मानाने त्यांना आत घेऊन आली. उदयनेही मनापासून आदर दाखवत त्यांना सोफ्यावर बसवलं. त्यांच्यासमोर प्रेमाने नाश्त्याची प्लेट ठेवली आणि थोड्याच वेळात गरमागरम चहाचा कप त्यांच्या हातात ठेवला. अंजली हळुवारपणे ती म्हणाली, काका, तुम्ही आधी आंघोळ करून घ्या, मग आपण निवांत बसून बोलू. हे कपडे उदयच्या बाबांचे आहेत, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर घालू शकता. हे सगळं पाहून आणि ऐकून अशोकरावांचे डोळे नकळत पाणवले. ते हळूहळू उठले, अंजली जवळ आले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत म्हणाले, बेटा, आज तू मला तुझ्या सासऱ्यांचे कपडे देऊन एका वडिलांचा मान दिलास. देव तुम्हा दोघांना सदैव आनंदी ठेवू आणि तुमच्या मुलांना तुमच्यासारखं मोठं मन देऊ. हा म्हातारा तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हळूच बाथरूममध्ये गेले. आज त्यांनी केवळ शरीरावरील धूळ नाही तर मनावर साचलेलं वर्षानुवर्षाचा दुःखाचा मळही धुवून टाकला होता. त्या दिवसापासून अशोकराव उदय आणि अंजलीसोबत अगदी आनंदाने राहू लागले. रिकाम्या वेळात ते बागेत फुलझाडं लावू लागले. जणू आपल्या आयुष्यात हरवलेले रंग ते पुन्हा उगवत होते. वर्तमानपत्र वाचणं, आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधणं आणि वेळ मिळेल तसा वृद्धाश्रमात जाऊन आपल्यासारख्या वृद्धांना आधार देणं हे त्यांच्या आयुष्याचं एक नवं ध्येय बनलं होतं. ते वृद्धांना समजावत, आपलं आयुष्य संपलेलं नाही, अजूनही काहीतरी करता येतं. आपल्या रिकाम्या वेळेला अर्थ द्या, तर जीवन पुन्हा उजळून निघू शकतं. एके दिवशी अशोकराव विचारांच्या खोल गर्तेत हरवले होते. तेवढ्यात उदयने प्रेमाने विचारलं, बाळूमामा, काय विचार करताय? अशोकराव भानावर आले. हलकस हसत ते म्हणाले, उदय बेटा, तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. अजून एक मदत करशील का? उदय लगेच म्हणाला, का नाही करणार? सांगा ना, काय मदत हवी आहे? तुमची सेवा करण्याची संधी द्या. क्षणभर थांबत अशोकराव म्हणाले, उदय, मला थोडे पैसे उधार दे किंवा बँकेतून कर्ज मिळवून दे. मला रिक्षाचं एक छोटंसं दुकान सुरू करायचे. त्या दुकानात काही लोकांना कामावर ठेवेन आणि काही रिक्षा भाड्याने देईन. त्यांच्या आवाजात आता वेदनेपेक्षा एक नवं स्वप्न झळकत होतं. मला त्या गरीब लोकांची मदत करायची आहे, ज्यांच्याकडे अजूनही काम करण्याची इच्छा आहे पण संधी नाही. असे कितीतरी वृद्ध आहेत जे अजूनही स्वतःच्या कष्टाने 2 वेळचं अन्न कमवू इच्छितात. फक्त त्यांना एक आधार हवा आहे. मला त्यांच्या आयुष्यात तो आधार बनायचा आहे. अशोकरावांच्या डोळ्यात आता वेदनेऐवजी एक नवीन तेज होतं, स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगण्याचं. उदयने अशोकरावांचं बोलणं ऐकलं आणि तो अक्षरशः स्तब्ध झाला. एवढ्या वयातही त्यांच्या डोळ्यात पेटलेली जिद्द, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड आणि कष्टाने कमवलेल्या घासाची आस, हे सगळं पाहून तो भारावून गेला. उदयने मनापासून त्यांना साथ दिली. काही दिवसातच अशोकरावांनी स्वतःसारख्या अनेकांना सोबत घेतलं. त्यांनी आपल्या दुकानात अशी कामं उपलब्ध करून दिली की वृद्धांना सहज बसून करता येतील. त्याचबरोबर त्यांनी तरुणांना रिक्षा चालवण्यासाठी प्रोत्साहितही केलं. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना फळ येऊ लागलं आणि बघता बघता त्यांचा व्यवसाय विस्तारत गेला. काळाच्या ओघात अशोकराव एका भव्य शोरूमचे मालक झाले. आता ते स्वतः रिक्षा चालवण्याऐवजी लोकांना रिक्षा भाड्याने देऊ लागले. कामाच्या शोधात अनेक तरुण त्यांच्या दाराशी येऊ लागले. मात्र रिक्षा देण्याआधी अशोकराव प्रत्येकाकडून एका कागदावर सही करून घेत.
तो कागद वाचून अनेकांना प्रश्न पडायचा. तेव्हा अशोकराव शांतपणे सांगत, या कागदावर एवढंच लिहायचं आहे, जोपर्यंत तुझे आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या 3 वेळच्या जेवणाची आणि औषधांची जबाबदारी तू उचलशील. त्यांची प्रेमाने सेवा करशील. त्यानंतरच मी तुला रिक्षा देईन आणि त्या बदल्यात मी तुझ्याकडून पगार घेणार नाही, फक्त रिक्षेचं माफक भाडं देईन. एक दिवस ही रिक्षा मी तुला भेट म्हणून देईन. अशोकरावांच्या या उपक्रमामुळे अनेक वृद्धांच्या आयुष्यात पुन्हा उजेड आला. ज्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांनी घराबाहेर काढलं, ज्यांच्याशी सुना नोकरांसारखं वागल्या होत्या, त्या आता कष्टाने खात होते. हळूहळू अशोकरावांचं कार्य अफाट वाढत गेलं. त्यांच्या ताफ्यात आता किमान 200 रिक्षा, 50 बस होत्या. याशिवाय त्यांनी कारचं एक भव्य शोरूमही उघडलं होतं. कालपर्यंत ज्याच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, त्यांच्याकडे आज कोट्यवधीचं घर होतं आणि त्या घरासमोर असंख्य गाड्या अभिमानाने उभ्या होत्या. ही यशोगाथा वाऱ्यासारखी पसरली. समाजाने अशोकरावांचा मोठ्या सन्मानाने गौरवही केला. त्यांच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी रेकॉर्ड करण्यात आली. इतकंच नव्हे तर त्यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी चित्रपटही दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला. आणि एक दिवस जेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांना टीव्हीवर पाहिलं तेव्हा ते अवाकच झाले. त्यांनी अक्षरशः दाताखाली बोट दाबलं. कारण ज्याला त्यांनी कधी नाकारलं होतं तोच आज जगासाठी प्रेरणास्थान बनला होता. त्यांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता आणि पूजाच्या मनात मात्र आपल्या कर्माची तीव्र खंत होती. पश्चातापाने तिचं अंतःकरण हेलावून गेलं होतं. सर्वांनी अशोकरावांना भेटण्याचा प्रयत्न केला, जणू काही हरवलेला ठेवा शोधावा. तसं ते त्यांच्या भव्य घराचा मागोवा घेत तिथे पोचले. त्या आलिशान वास्तूकडे पाहतच त्यांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची सुद्धच हरपली. डोळे विस्पारले, शब्द हरवले. पण अशोकरावांनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवली. ते प्रत्येकाला ठामपणे उदय आणि अंजलीची ओळख करून देत होते आणि म्हणत होते, हे माझं घर आहे, हेच तर माझं खरं कुटुंब आहे. माझा मुलगा आणि माझी सून यांच्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही आणि माझ्याकडे जे काही आहे ते उदय यांचंच असेल. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, हो, माझ्या आयुष्यात एक चांगल्या मनाचा डॉक्टर आला होता. त्याच्या स्वभावाने, त्याच्या शब्दांनी मला नव्याने जगायला शिकवलं, पुढे जाण्याची प्रेरणा दिली. त्यांचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. काळ पुढे सरकत होता, दिवस बदलत होते. आता अशोकरावांचं शरीर हळूहळू थकू चाललं होतं. शक्ती कमी होत होती, पण त्यांच्या मनातील जिद्द मात्र अजूनही तितकीच खंबीर होती. रोज ते कामावर जात, प्रत्येकाला धीर देत, प्रेरणा देत. ते नेहमी म्हणत, कधीही हार मानू नका. परिस्थिती तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करेल, कुटुंबही कधी कधी पाठीमागे ओढेल, पण तुम्ही कधीच हार मानू नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत कष्ट करा, रक्ताचा घाम करा आणि स्वतःच्या कष्टाचीच भाकर खा. त्यांच्या प्रत्येक शब्दात आयुष्याचा सार दडलेला होता. अनुभवाचा खोल ठेवा आणि संघर्षातून घडलेली अढळ शिकवण. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत